फायनली ऑफिसला पोहोचलो आणि आई आहे आता पियूच्या कॅबिन मध्ये. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. हे बाळ सकाळी किती सहाला उठलं? नाही ग, सकाळी एकदा झोपून 6ला उठलं, 5:30 पावणे 6ला काहीतरी उठलं, मग झोक्यात टाकलं, परत झोपलं आणि आता परत उठलं आणि उठल्या बघा काय पराक्रम सुरू आहेत. हे बघा हळू बाबी, हळू मेरे खतरो के खिलाडी, खतरो के खिलाडी. अच्छा, बाय द वे आता प्रश्न असा पडला असेल की सकाळी सकाळी एवढं कपड्यांचं काय दारोमदार सुरू आहे? काय सुरू आहे मम्मा? As always, last minute तयारी. आज आहे मम्माच्या कंपनी मध्ये, ऑफिस मध्ये फॅमिली डे. ये बेटा लागेल हळू. तर पियूच्या ऑफिस मध्ये फॅमिली डे आहे, जो ऑलमोस्ट कोविड नंतर होतोय, 4-5 वर्षानंतर. आय थिंक मी पहिल्यांदा जाणार आहे. अच्छा झाला होता का? अच्छा, मग आपल्यासाठी 4 वर्षांनी होतोय. तर आहे असं कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी जायचं आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी सुरतून विशेष पाहुणे येत आहेत, म्हणजे आपले आई साहेब. आई येते सुरतून फक्त या कार्यक्रमासाठी, कारण की आईला असं आवडतं भरपूर ऑफिस बघणं किंवा असे काही कार्यक्रम इव्हेंट्स अटेंड करणं. आम्ही सांगितलं होतं आईला, म्हटलं असं आहे, तू येशील का? आई म्हणे हो म्हणे येईल म्हणे, काय नाही. फक्त कार्यक्रमासाठी येते. आई 2-3 दिवस थांबेल आणि लगेच जाईल. अच्छा. आईची बाय द वे बस लेट होऊन गेली आहे. तर बाबा लागेल ना बेटा. इथं बच फक्त बस फक्त हालू नको. बस इथं बस, अशी बस तो सीट बेटा. थोडं असतं असं बरं कधी पोरांचं. तिला खोकला, मला सर्दी. काय पुण्याचं वेदर आहे काय माहित. जानेवारी पासून जे सुरू झालंय ना ते अजून संपतच नाही आहे आमचं. बट होपफुली आता लवकर होऊन जाऊ रिकवर. तुमच्या भावाची परफॉर्मन्स पण आहे, पण ज्याची काहीच तयारी नाही आहे, कारण की ऑफिस सुरू आहे. आज माझा हाफ डे टाकलाय मी. काल रात्रीपर्यंत एडिटिंग करत होतो, 2ला एडिटिंग करून झोपलोय. मॅडमने 5ला उठून दिलंय. त्याच्यात सर्दी आहे आणि बरंच काही आहे. सो इट्स नॉट इझी. लोक विचारतात अरे तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज करून घेतात, घर, ऑफिस, युट्यूब, स्नोई. नाही होत सगळं मॅनेज. कुठं ना कुठं काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज होतच. सो बट ठीक आहे, करतोय, होतंय जसं तसं चाललंय. तर आईला जाऊ घ्यायला, आईची बस लेट आहे. पण त्याच्या आधी मला स्नोईला थोडं बाहेर फिरायला घेऊन जायचंय, कारण की ती पियूला बिलकुल पण काही काम करू देत नाही आणि पियूला थोडं लवकर निघायचं ऑफिस, कारण की पियू इज दी ऑर्गनायझर ऑफ द इव्हेंट. असा काही आहे कार्यक्रम. तर हे बघा खतरो के खिलाडी बघा आमचं. चलो आपण निघूया. मीला घेऊन जातो बाहेर आणि मम्मा तुम्ही पटकन रेडी व्हा. झाली, कारण की तुम्हाला 10 वाजायला बोलली होती. 10ला येईल गाडी. 9:30ला येऊन गेली. आणि आईने इतकं खोटं बोललं यावेळेस आमच्या सोबत. परी येत नाही करून एंड टायमाला परीला घेऊन आलं. परी किती मोठी होऊन गेली, खूप मोठी होऊन गेली परी. चलो घरी जाऊ लेट होत. हे आमच्या शेतातले टमाटे. हा काय बेटा? टोमॅटो. हे असं आहे का? दरवेळेस घेऊन येते दरवेळेस. वा महिनाभर टमाटेच खायचे पिया. महिनाभरचा भाजीपाला झाला. चलो मॅडम निघाल्यात पुढे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. आम्ही येतो जरा मागणं. ऑर्गनायझर्स आर गोईंग अहेड. सगळं कार्यक्रमाचं काय व्यवस्था बघा नीट. ठीक आहे. आणि पिऊ साडीमध्ये चालली एकदम फर्स्ट क्लास, खूप सुंदर दिसतीये. तुम्ही पण कमेंटमध्ये तिला अप्रिशिएट करून द्या. ठीक आहे, चलो मिळते आपण 3 बजे. रॉक अँड रोल. चलो पिऊ येतो मी, बाय. ओके, तर 4 वाजलेत. पिऊला जस्ट कॉल केला होता, 4:30 पर्यंत होणार आहे कार्यक्रम तयार. तर आम्ही तर रेडी होऊन गेलो. स्नोईला पण ऑलमोस्ट रेडी करून दिला आहे. तर स्नोई आता आहे तिचा फेवरेट लव्ह लॅबचा कॉम अँड ब्रश सेट सोबत. तर हे तिचे केस कोम करण्यासाठी नॉन स्लिपरी हँडल आहे खाली, आणि याचे ब्रेसल्स याचे खूप सॉफ्ट आहेत. ती स्वतः पण करते, पण उद्ध्वस्त नाही करायचं बेटा. आपल्याला झाला आता सगळं, आता नाही करायचं. हा घे. तर याच्यात असा हा ब्रश आणि हा कोम पण आहे. ओके, युजली काय होतं, हा दे. युजली आपल्याला सवय काय असते, आपण आपले जे वापरतो म्हणजे एडल्टसाठी जे कोम वगैरे वापरतो, आपण सेम कोम लहान मुलांसाठी वापरतो, जे आपण नाही करायला पाहिजे. म्हणजे जर आपल्या केसांमध्ये कोंडा असेल, काही एलर्जी असेल किंवा काही पण प्रॉब्लेम असेल, ते लहान मुलांना ट्रान्सफर होऊ शकतात उगीच. आणि आपले जे कोंब असतात ते हार्ड असतात खूप, स्कॅल्पला थोडं हार्ड असतात.
हे खूप एक्स्ट्रा सॉफ्ट आणि लहान मुलांच्या हिशोबाने बनवलेले असतात. आणि इफ यू नो की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर ब्लड सर्क्युलेशनचं होणं खूप गरजेचं आहे. तर त्या कोमच्या वरती छोटे छोटे दाणे आहेत, जेणेकरून नाही प्लीज प्लीज प्लीज, खूप मेहनतीने बनवलंय, प्लीज हे घे दोघे. तर असं होतं कधी कधी, पण ठीक आहे. मला परत याच्यानेच तिचं म्हणणं तुम्ही दाखवलं ना आता, तर परत मेहनत घ्या माझ्यावरती, परत मला तयार करा. आणि ते इझी आहे याच्या मदतीने तयार करायला. तर हा ब्रश आणि कोम सेट तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी वापरा. ऑल द लिंक्स फॉर दिस प्रोडक्ट्स आर गिवन इन डिस्क्रिप्शन अँड पिन कमेंट. ठीक आहे, मी तिला परत तयार करतो आणि आता निघू, कारण की लेट होतं आणि कॅबने जावं लागणार आहे. तिकडे खूप ट्रॅफिक असतो, बाहेर परत पार्किंगला जागा भेटत नाही. सो लव्ह लॅबचं हेअर अँड कोम सेट नक्की ट्राय करा. लिंक्स आर इन डिस्क्रिप्शन अँड पिन कमेंट. भेटू आपण तिथं. फायनली ऑफिसला पोहोचलो आणि आई आहे आता पियूच्या कॅबिन मध्ये. हे बघ इथं बसते ती. काय बाबा बताव काय तुझं डेस्क? पोस्ट प्री कोविड आम्ही इथे बसायचो, पण आता टीम मोठी झाली, सगळे तर फ्लोअरवर बसतो. पण काही मीटिंग वगैरे असलं तर मी अच्छा, पण तुझा डेस्क कुठला होता युजली? लाईक तो ना, म्हणजे त्या साईडचा ना? हा, तिकडे बॅग ठेवली. वा वा वा. ओके, तर ही प्रियंकाची टीम आहे ऍक्च्युली. ऑल गर्ल पॉवर एकदम. सो नारी शक्ती जिंदाबाद, बुगी बुगी बू, असं आहे का? मस्त इव्हेंट झाला, मजा आली, छान. आता फोटो. हा क्या बात. असं असं बघून छान वाटतं. हे आई मी परी, ह्या मॅडम ऑर्गनायझर. इतक्यावेळेस बोलणं म्हटलं आपण असं काढू आपला फोटो, आमचा राहून गेला. राहून खूप गर्दी होती आणि आम्ही गेलो तोपर्यंत मग त्यांनी वाइंड अप करून घेतलं होतं, लेट होऊन गेलं. बाय द वे आपण आईला पहिले विचारू, मदर इंडिया कसा होता इव्हेंट? एकदम भारी. मजा आली का तुला? मजा. कशी वाटली पियूची कंपनी? एकदम भारी. मजा आली. आणि अशी कंपनी कधी पाहिली, कारण की आमच्या तिथं सुरत मध्ये इतक्या भारी कंपनी असतात आणि एकदम असे गोडाम. आधी बघितली तू अशी कंपनी? याच्यावरून भारी बघितली तू? तिथं तुझी बघितली, पण आता ही सुनबाईची ना. तू सुनबाईची. सुनबाईची पहिल्या दार बघितली तर खुशी. बरोबर. मोठी आहे तर माणसांची मोठीच राहते, पण बाईंमध्ये ती एवढ्या कंपनीमध्ये काम करते ती जास्त खुशी झाली ना मला. मग आणि परत त्या लोकांनी असं इव्हेंट ठेवलं, असं एवढे गिफ्ट ठेवले लोकांना, माग मागते एवढं कोण देतं? पहिल्यांदा पाहते गिफ्ट देते एवढ्या मुलांना. परीला रिटर्न गिफ्ट, तिला डब्बा, आईला ट्रॉफी दिली त्यांनी. बाईकडून मला एक गिफ्ट, दुबई प्रेम. हो, 3 कलर त्याच्यात आणि सेन्सरवर लाईट. फक्त बोट फिरवायचं. नाइस. चलो, आज मजनू भाई पूरे फॉर्म में है. जेव्हा असं बाळ असतं घरात, आईची आराधा शोधणार. सोडून दिले तिकडं, भरून भरून संपवलं पसारा. स्नोई काय आहे बेटा? ओ हाय राम, काय ग हे काय केलं ग तुम्ही असं? का ग पोरगी? हाय राम, काय करून टाकते की तू? हे काय तुझे कोणाला लिहायचे की गिफ्ट? पिवडे अजून नाही करायच्या ना ग पिल्लू. बरं पिवडे तुला इतकं ऑर्डर घेतलेलं नाही. मजनू बाय. बाय.
11:30 वाजून गेले आणि कलाकारी सुरू होती. बाय. हा बेटा मी देतो. हे सुरू राहील आता. ही झोपली तर खरं, नाही ते काही खरं नाही. मी तर चालू झोपायला. उद्या खूप एक इम्पॉर्टंट काम आहे, खूपच जास्त इम्पॉर्टंट काम. ते तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉग मध्ये समजेल. सो आतासाठी गुड नाईट. तिला झोपवताना आम्ही सगळे पण झोपतो. ते एकटीमुळे सगळे जाग येते बघ. आई, परी, पिऊ, दीपक. नो बाय करून दे बेटा. बाय. नाही उसके लिए बाय. बाय तू निकल. बाय कर बेटा. बाय कर अंकल चालले जे. बघ जा तुझ्या असं. बाय बाय. चलो बाय बाय. बाय बाय. माझं पण बाय बेटा. हे काय पिलू अगं त्यांना थोडंसं दोघांचे चेहरे तर पाठी का तू कसे होऊन गेले. टवटवीत आहे बघ. जू 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 जू. बरोबर आहे बेटा, जोर बरोबर. चला तुला झोपवतो आम्ही आता. आपण व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग मध्ये सबस्क्राईब करून या सगळं कलाकारी बघायची असेल. बाय. सबस्क्राईब. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. उद्या खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, ते लवकरच समजेल.